नमस्कार, मी विशाल परदेशी। मित्रांनो, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली, पण त्यात दुसरीकडे काय घडतंय बघा। घडतंय असं आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। महत्त्वपूर्ण सुनावणी। या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची 50% घटनात्मक मर्यादा ओलांडल्याने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आणि आरक्षणाच्या वैधतेमुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचं भवितव्य सध्या धोक्यात आलंय। या संदर्भातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सुनावणी करताना आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही टिप्पणी न करता पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचं स्पष्ट केलं। आता 50%पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही न्यायालयाने थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणुका धोक्यात आलेल्या आहेत का? पाहूया। नगरपालिका आणि नगर परिषदेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला। नगरपालिकांचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडणार होता। मात्र राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी काय निर्णय येतो यावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं वाढलेल्या आरक्षणावर कठोर शब्दात टिप्पणी केली। लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व कसं देता येईल यावर आम्ही निश्चितपणे निर्णय देऊ, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली। संवैधानिक आदेशाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या कालावधीत निवडणुका घेण्यासाठी आणि आरक्षण धोरण सुसंगत करण्यासाठी काहीतरी उपाय शोधला जाईल, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। ओबीसीचं आरक्षण जे ते कमी होऊ शकतं, जिथं एससी आणि एसटीचं आरक्षण आहे त्यांच्यामध्ये मोठा युक्तिवाद झाला। न्यायालयाने मात्र असं स्पष्ट केलं की आपण शुक्रवारी 12 वाजता सुनावणी घेऊ, काहीतरी वर्केबल याच्यात सोल्युशन करू आणि तोपर्यंत ज्या 157 जागा आहेत जिथे हे 50% वर आरक्षण गेलेलं आहे त्याचा डेटाच मात्र आता राज्य निवडणूक आयोगाला द्यायला सांगितलं आणि सगळे आमच्या याचिकाकर्त्यांना सुद्धा तो द्यावा असं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय आरक्षण का वाढलं हे आता आपण पाहूया। मराठा समाजाला SEBCतून 10% आरक्षण देण्यात आलं होतं, तर ओबीसी प्रवर्गासाठी 27% राजकीय आरक्षण पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आलं। यामुळे राज्यात राजकीय आरक्षण वाढलं, तर दुसरीकडे जिथे जितकी लोकसंख्या त्या प्रमाणात राजकीय आरक्षण दिलं जातं। मात्र त्या आरक्षणालाही मर्यादा आहेत। राज्यात SC, ST आणि OBC यांचं एकत्रित मिळून आरक्षण 50%पेक्षा जास्त नसावं असा नियम आहे, मात्र तो नियम पाळला गेला नाही। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची ही मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून दाद मागण्यात आली। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली ते आता पाहूयात। 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणात 50%चा निकष पाळला गेला नव्हता। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी 27% आरक्षण लागू झाल्यानं एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, नागपूर चंद्रपूर महानगरपालिकेसह 57 नगर परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती। तेलंगणामधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे, कारण की त्यांनी ती 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये देखील आता बऱ्याच ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी प्रलंबित आहे तेथे महाराष्ट्रामधील निवडणूक यामुळे धोक्यात येऊ शकते किंवा त्यावर स्थगिती येऊ शकते। महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणातही 50%ची मर्यादा पार करत राजकीय आरक्षण 67%वर पोहोचलं होतं। परिणामी न्यायालयाने ताशेरे ओढताच राज्य निवडणूक आयोगाने तिथल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती। या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या शुक्रवारच्या सुनावणीवरच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडणार की नाही हे स्पष्ट होणार। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।